श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण आपल्या दादांचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि डोळे उघडणारा अनुभव ऐकणार आहोत. हा फक्त व्यसनातून बाहेर पडण्याचा प्रवास नाही, तर मृत्यू समान अवस्थेतून नवजीवनाकडे झालेल्या परिवर्तनाची खरी कहाणी आहे. तारक मंत्र, श्रद्धा आणि सेवेमुळे एखादं आयुष्य कसं पूर्णपणे बदलू शकतं, याचा हा जिवंत पुरावा आहे. हा अनुभव शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित यातच तुमच्या किंवा तुमच्या कुणाच्या आयुष्याचं उत्तर दडलं आहे. माझं नाव सांगण्यात काही अर्थ नाही, कारण ही कथा फक्त माझी नाही, ती प्रत्येक माणसाची आहे, जो बाहेरून हसतो पण आतून तुटत चाललेला असतो. मी पुण्याजवळच्या एका छोट्या गावात राहणारा साधा कुटुंबवत्सल माणूस होतो. सरकारी कंत्राटी नोकरी करत होतो. घरात आई, बायको आणि 6 वर्षाचा मुलगा. आयुष्य अगदी व्यवस्थित सुरू होतं. पण नकळत एका छोट्याशा सवयीने माझ्या आयुष्याची दिशा बदलायला सुरुवात केली. सुरुवात साधीच होती. मित्राच्या वाढदिवसाला एक पॅक, ऑफिसच्या ताणानंतर एक ग्लास, फक्त रिलॅक्स व्हायला म्हणून घेतलेला आधार. पण हळूहळू त्या ग्लासने माझ्यावरच ताबा मिळवला. सुरुवातीला आठवड्यातून एकदा, मग दोनदा, मग रोज आणि मग दिवसातून दोनदा. सकाळी उठल्यावर डोकं जड असायचं, हात थरथरायचे, शरीरात अशक्तपणा जाणवायचा आणि मला वाटायचं हे सगळं थांबवण्यासाठी अजून एक पॅक घेतला तर ठीक होईल. आणि खरंच काही मिनिटासाठी ठीक वाटायचं, पण त्याची किंमत संध्याकाळी पुन्हा चुकवावी लागायची. बायकोच्या चेहऱ्यावरची काळजी हळूहळू रागात बदलू लागली. मुलगा माझ्यापासून दुरावत गेला. आई शांतपणे फक्त देवघरात दिवा लावून बसायची. पण मी स्वतःशीच खोटं बोलत राहिलो. मी कधीही सोडू शकतो, माझ्या हातात आहे, इतकं काही नाही. पण एक दिवस मला कळलं की हे सगळं माझ्या हाताबाहेर गेलं आहे. कारण त्या दिवशी मी स्वतःला शब्द देऊनही दारू घेतली आणि आरशात स्वतःकडे पाहताना मला माझेच डोळे ओळखू आले नाहीत. ते डोळे थकलेले, लाल, अपराधी पण तरीही हट्टी होते. त्या रात्री घरात मोठा वाद झाला. मुलगा रडत होता. बायकोने पहिल्यांदा स्पष्ट शब्दात सांगितलं की असंच चालू राहिलं तर ती मुलाला घेऊन माहेरी जाईल. त्या क्षणी मला भीती वाटली, पण व्यसनाची पकड इतकी घट्ट होती की दुसऱ्या दिवशी मी पुन्हा त्याच चक्रात अडकलो. काही दिवसांनी तब्येत बिघडली. डॉक्टरांनी तपासल्यानंतर गंभीर चेहऱ्याने सांगितलं की यकृतावर परिणाम होतोय. आत्ताच थांबलात नाही तर उशीर होईल. मी मान हलवली, पण मनाने ऐकलं नाही. त्याच काळात आमच्या गावातल्या मंदिरात एक साधा शांत स्वभावाचा वृद्ध माणूस रोज सकाळी बसलेला दिसायचा. तो कोणाला काही सांगत नसे, फक्त डोळे मिटून श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपत बसायचा. एक दिवस मी नशेतच मंदिरासमोरच्या पायरीवर बसलो होतो. मनात गोंधळ, लाज, राग सगळं एकत्र होतं. तेव्हा ते माझ्या शेजारी शांतपणे बसले आणि म्हणाले, व्यसन शरीरात नसतं रे, ते रिकामेपणात असतं, आणि रिकामेपण भरलं की व्यसन निघून जातं. मी चिडून म्हणालो, हे इतकं सोपं असतं तर मी कधीच सोडलं असतं. ते फक्त हसले आणि म्हणाले, तू स्वतःशी लढतोयस म्हणून हरतोयस. स्वतःपेक्षा मोठ्या शक्तीला धरून बघ. आणि त्यांनी मला एक साधा नियम सांगितला. रोज सकाळी आणि रात्री 108 वेळा श्री स्वामी समर्थ जप कर आणि आठवड्यातून एकदा कुठलीही सेवा कर. पण कोणाला दाखवण्यासाठी नाही, स्वतःला बदलण्यासाठी कर. सुरुवातीला मला ते हास्यास्पद वाटलं, पण माझ्याकडे हरवण्यासारखं काही उरलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी डोळे उघडताच अनमनेपणाने मंत्र म्हणायला सुरुवात केली. पहिल्या काही दिवसात काहीच बदल झाला नाही. उलट शरीर अधिक बेचैन झालं. डोकं दुखायला लागलं, चिडचिड वाढली, मन ओरडत होतं, एक पॅक घे आणि शांत हो. पण त्यावेळी मी डोळे मिटून पुन्हा मंत्र म्हणायचो. आश्चर्य म्हणजे त्या काही मिनिटात मनातली धावपळ थोडी मंद व्हायची. जरी इच्छा पूर्णपणे जात नव्हती, तरी ती थोडी कमकुवत व्हायची. मी
हळूहळू एक नियम केला. सकाळचा पहिला पॅक कमीत कमी 1 तास उशिरा घेईन आणि तो तास मंत्राने भरून काढेन. मग 2 तास, मग अर्धा दिवस. हा संघर्ष सोपा नव्हता. अनेकदा मी हरलो, पुन्हा प्यायलो. पण फरक इतकाच होता की आता मी पूर्णपणे कोसळत नव्हतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा जप सुरू करायचो. आठवड्यातून एकदा मंदिर साफ करायला सुरुवात केली. सुरुवातीला लोक हसायचे, हा दारुडा सेवा करतोय. पण मी काही बोलत नसे. झाडू मारताना, पायऱ्या धुताना मला जाणवायचं की मी माझ्या आतल्या घाणीवरही काम करतोय. एक दिवस असा आला की संध्याकाळी नेहमीप्रमाणे दुकानासमोर उभा राहिलो आणि अचानक आत जाण्याऐवजी मी मागे वळलो. कारण त्या क्षणी मंत्र मनात आपोआप चालू होता. त्या दिवशी मी पहिल्यांदा संपूर्ण दिवस दारूशिवाय घालवला. शरीर थरथरत होतं, घाम फुटत होता, पण मनात एक छोटासा अभिमान निर्माण झाला होता. घरी गेल्यावर मुलाने माझ्याजवळ येऊन बसलं. बायकोने काही न बोलता फक्त पाणी दिलं. त्या शांततेत मला जाणवलं की बदल शक्य आहे, पण हा फक्त सुरुवात होती. कारण व्यसन इतक्या सहज सोडत नाही. पुढचे दिवस अजून कठीण होते. मनात भूतकाळाच्या आठवणी, ताण, अपमान सगळं वर येऊ लागलं आणि मला कळलं की मी दारूने त्या सगळ्यापासून पळत होतो. आता पळण्यासाठी काही उरलं नव्हतं. फक्त सामोरं जाणं उरलं होतं आणि त्या सामोरं जाण्याची ताकद मला हळूहळू त्या साध्या मंत्रातून मिळू लागली. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा आवाज माझ्या आतल्या गोंधळावर थर बसवू लागला. अजून मी पूर्ण मुक्त नव्हतो. अजून अनेक परीक्षा बाकी होत्या. पण त्या दिवशी मला पहिल्यांदा आशेची किरण दिसली आणि कदाचित हाच माझ्या खऱ्या पुनर्जन्माचा पहिला दिवस होता. त्या दिवशी मी पहिल्यांदा संपूर्ण दिवस दारूशिवाय घालवला होता. पण खरी लढाई दुसऱ्या दिवशी सुरू झाली. कारण व्यसन एकदा हरलं की कायमचं निघून जात नाही. ते सावलीसारखं मागे उभं राहतं आणि योग्य क्षणाची वाट पाहतं. दुसऱ्या सकाळी माझं शरीर बंड करू लागलं. डोकं जड, अंगात अशक्तपणा, हातांना हलकी थरथर, मनात एक विचित्र चिडचिड. जणू काही आतून कोणीतरी ओरडत होतं, काल थांबलास ना, आज घे. आज घे म्हणजे सगळं शांत होईल. मी उठून बसलो आणि डोळे मिटून मंत्र सुरू केला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पण आज मंत्र सहज चालत नव्हता. मन सतत पळत होतं. विचारांचा गोंधळ उडाला होता. ऑफिसचा ताण, घरची जबाबदारी, पैशाची चिंता, सगळं एकदम डोक्यावर कोसळल्यासारखं वाटत होतं. मला तेव्हा कळालं की मी इतके दिवस या सगळ्यापासून पळण्यासाठी दारू वापरत होतो. आता ती ढाल काढून घेतल्यावर मला माझ्या आयुष्याला थेट सामोरं जावं लागत होतं. त्या दिवशी ऑफिसमध्ये माझी चूक झाली. वरिष्ठांनी सगळ्यासमोर बोल लावले. आधी असं झालं असतं तर संध्याकाळी मी 2 पट प्यायला असतो. पण त्या दिवशी मी थेट मंदिराकडे गेलो. पायऱ्यावर बसलो आणि स्वतःला विचारलं, मी खरंच बदलू इच्छितो का? कारण बदल फक्त मंत्राने होत नाही, तो निर्णयाने होतो. आणि त्या क्षणी मी पहिल्यांदा प्रामाणिकपणे कबूल केलं की मला मदतीची गरज आहे. मी एकट्याने हे जिंकू शकत नाही. त्या संध्याकाळी तोच वृद्ध माणूस पुन्हा दिसला. त्याने काही विचारलं नाही, फक्त माझ्या डोळ्याकडे पाहून म्हणाले, मन आज जास्त ओरडतंय ना? मला आश्चर्य वाटलं. मी काही बोललो नव्हतो, तरी त्यांना कळलं. ते पुढे म्हणाले, जेव्हा तू व्यसन थांबवतोस तेव्हा आत दडवलेली वेदना वर येते. घाबरू नकोस, ती बाहेर येणं म्हणजे उपचार सुरू होणं. त्या शब्दांनी मला धक्का बसला. कारण मी खरोखरच आतून तुटलेलो होतो. माझ्या वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर घरची जबाबदारी लवकर वयात घ्यावी लागली होती. स्वप्न अर्धवट राहिली होती. स्वतःसाठी वेळच मिळाला नव्हता आणि कदाचित त्या सगळ्या न बोललेल्या भावनांनीच दारूचा मार्ग निवडला होता. त्या रात्री मी घरी जाऊन पहिल्यांदा बायकोशी शांतपणे बोललो. मी तिला सांगितलं की मी प्रयत्न करतोय, पण खूप कठीण जातंय. ती काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, मी तुझ्या विरुद्ध नाहीये, मी त्या व्यसनाविरुद्ध आहे. त्या एका वाक्याने माझ्या मनातली भीती थोडी कमी झाली.
पुढचे काही दिवस मी जाणीवपूर्वक स्वतःला व्यस्त ठेवू लागलो. सकाळी जप, दिवसा काम, संध्याकाळी सेवा. मंदिरात साफसफाई करताना मला जाणवायचं की माझ्या आतही थर सोलले जात आहेत. पण व्यसनाने शेवटचा डाव टाकला. एका जुन्या मित्राचा फोन आला. तो म्हणाला, "एकदा भेटूया, जुने दिवस आठवू." मी थोडा गोंधळलो, पण गेलो. तिथे सगळे नेहमीप्रमाणे पीत बसले होते. सुरुवातीला मी फक्त सोडा घेतला, पण अशा जुन्या आठवणी आणि माझ्या आतली ती लहानशी लालसा पुन्हा जागी झाली. "एकच घे, काही बिघडणार नाही." मन कुजबुजलं आणि त्या रात्री मी पुन्हा प्यायलो. घरी परतताना मनात प्रचंड अपराधीपणा होता. मला वाटलं सगळं संपलं, इतके दिवसाचा प्रयत्न वाया गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठताना डोळ्यात अश्रू होते, पण त्या दिवशी मी हार मानली नाही. मी थेट मंदिरात गेलो आणि पायऱ्यावर बसून मोठ्याने मंत्र म्हणू लागलो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. लोक बघत होते, पण मला काही फरक पडत नव्हता. कारण त्या क्षणी मी स्वतःशी पुन्हा करार करत होतो. चुकलो तरी थांबणार नाही, पुन्हा उठेन. त्या दिवशी मला कळलं की पुनरुत्थान म्हणजे कधीही न पडणं नाही, तर पडून पुन्हा उठणं आहे. हळूहळू मी माझ्या ट्रिक्स ओळखू लागलो. ताण, एकटेपणा, अपमान, जुने मित्रांचे वातावरण आणि मी ठरवलं की या परिस्थितीत मी आधीच मंत्र सुरू करेन किंवा त्या जागेपासून दूर जाईन. मी घरी छोटं देवघर व्यवस्थित केलं. रोज दिवा लावू लागलो. मुलालाही 2 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणायला शिकवलं. घरात वातावरण हळूहळू बदलू लागलं. आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. पण सर्वात मोठा बदल माझ्या आत होत होता. मला आता प्रत्येक वेळी इच्छा आली की मी तिचं निरीक्षण करायचो. ती किती वेळ टिकते, ती कशी वाढते आणि कमी होते. आणि मला जाणवलं की इच्छा लाटेसारखी असते. जर तू तिला लगेच प्रतिसाद दिला नाहीस, तर ती स्वतःच कमी होते. मंत्र त्या लाटेला थोपवण्याचं काम करू लागला. एका महिन्यानंतर मी सलग 15 दिवस दारूशिवाय होतो. शरीर हलकं, झोप सुधारलेली, चेहऱ्यावर वेगळं तेज. पण अजूनही सावली पूर्ण गेली नव्हती. कारण व्यसन फक्त पदार्थाचं नसतं, ते विचारांचं असतं. आणि मी अजूनही स्वतःला माफ करणं शिकत होतो. त्या वृद्ध माणसाने एक दिवस मला सांगितलं, "सेवा फक्त मंदिरात नाही, घरीही कर. आईला वेळ दे, मुलासोबत खेळ, बायकोचं ऐक." आणि मला कळलं की खरी सेवा म्हणजे नात्याची काळजी घेणं. त्या दिवसापासून मी संध्याकाळी मुलासोबत मैदानात जाऊ लागलो. त्याच्या छोट्या गोष्टी ऐकू लागलो आणि एक दिवस तो अचानक म्हणाला, "बाबा, तुम्ही आता आधीसारखे नाही दिसत." त्या वाक्यानं माझ्या डोळ्यात पाणी आलं. कारण मला समजलं की बदल फक्त माझ्यात नाही, माझ्या कुटुंबातही जाणवत आहे. पण अजून एक मोठी परीक्षा बाकी होती. कारण आयुष्य जेव्हा तुला बदलताना पाहतं, तेव्हा ते तुला तपासून पाहतं आणि ती परीक्षा लवकरच माझ्यासमोर उभी राहणार होती. आयुष्य खरंच माणसाची परीक्षा घेतं, हे मला त्या दिवसात प्रकर्षाने जाणवलं. कारण ज्या क्षणी मला वाटू लागलं होतं की आता मी स्थिर होतोय, व्यसनावर ताबा मिळवतोय, त्याचवेळी एक मोठा धक्का बसला. आमच्या कंपनीत अचानक कपात जाहीर झाली आणि माझं नाव यादीत होतं. हातात कागद आला आणि काही क्षण माझं डोकं सुन्न झालं. घरचा खर्च, कर्ज, मुलाचं शिक्षण, आईची औषधं सगळं डोळ्यासमोर फिरू लागलं. आणि त्या क्षणी इतक्या महिन्यांनी पुन्हा एकदा मनाने जोरात कुजबुजलं, "आता तरी घे, इतक्या ताणात कोण टिकतो?" मी ऑफिसमधून बाहेर पडलो आणि नकळत माझे पाय त्या जुन्या रस्त्याकडे वळू लागले. जिथे दारूचं दुकान होतं. प्रत्येक पाऊल जड होतं. मनात प्रचंड संघर्ष सुरू होता. "तू इतके महिने झगडलास, आता सगळं संपलं. एक पॅक घेतलास तर काय बिघडतं?" पण त्याच वेळी आतून दुसरा आवाजही उठला, "एक पॅक म्हणजे पुन्हा सुरुवात शून्यावर." मी दुकानासमोर उभा राहिलो. हात खिशात गेला, पैसे स्पर्श झाले आणि त्या क्षणी मला माझ्या मुलाचा चेहरा आठवला. त्याचं वाक्य, "बाबा, तुम्ही आता आधीसारखे नाही दिसत." आणि अचानक माझ्या ओठावर मंत्र सुरू झाला. अगदी हळू आवाजात, "श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ." सुरुवातीला आवाज थरथरत होता.
पण काही सेकंदांनी तो स्थिर झाला. माझे डोळे पाण्याने भरले. मी मागे वळलो आणि थेट मंदिराकडे चालू लागलो. त्या दिवशी मी पायऱ्यावर बसून खूप वेळ जप केला. आतली भीती, राग, निराशा सगळं शब्दात बाहेर येत होतं. मला त्या क्षणी कळलं की व्यसन फक्त आनंदाच्या क्षणी नाही, तर दुःखाच्या क्षणीही डोकं वर काढतं. आणि जर मी यावेळी तग धरला तरच खरी मुक्ती आहे. त्या संध्याकाळी मी घरी जाऊन सगळं स्पष्ट सांगितलं. नोकरी गेली आहे, पण मी तुटणार नाही. बायको काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, नोकरी परत मिळेल, पण तुम्ही परत जुन्या वाटेला जाऊ नका. त्या शब्दांनी मला नव्याने बळ दिलं. पुढचे काही महिने खूप कठीण होते. मी छोट्या मोठ्या कामासाठी धडपड करू लागलो. कधी मित्राकडे चौकशी, कधी ओळखी वापरल्या. पण एक गोष्ट मात्र कायम ठेवली, सकाळचा आणि रात्रीचा मंत्र आणि आठवड्यासाठी सेवा. आता सेवा फक्त मंदिरापुरती नव्हती. मी गावातल्या काही व्यसनाधीन लोकांशी बोलू लागलो. माझा अनुभव सांगू लागलो. त्यांना सांगायचो की मीही त्यांच्यासारखाच होतो आणि हळूहळू मला जाणवलं की माझी वेदना कुणाच्या तरी मार्गदर्शनात बदलते आहे. एक दिवस तोच वृद्ध माणूस मला म्हणाला, तुझी परीक्षा संपत आली आहे, कारण तू आता फक्त स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठीही उभा राहतोयस. आणि खरंच काही आठवड्यांनी मला एका छोट्या कंपनीत काम मिळालं. पगार आधीसारखा नव्हता, पण मनात समाधान होतं. कारण यावेळेस मी स्वतःला हरवून नाही, तर सापडून काम सुरू करत होतो. आता वर्षभर पूर्ण झालं आहे, मी दारूला हात लावलेला नाही. अजूनही कधी-कधी इच्छा डोकं वर काढते, पण आता मला तिची भीती वाटत नाही. कारण मला माहीत आहे की ती लाटेसारखी येते आणि जाते. आणि माझ्याकडे मंत्र आहे, सेवा आहे, कुटुंबाचा आधार आहे. सर्वात मोठं म्हणजे स्वतःवरचा विश्वास आहे. मी आता दर महिन्याला एकदा व्यसनमुक्तीबद्दल छोटं मार्गदर्शन सत्र घेतो. लोकांना सांगतो की चमत्कार आकाशातून पडत नाही, तो हळूहळू आत घडतो. तारक मंत्राने मला जादूने बदललं नाही, पण प्रत्येक निर्णयाक्षणी योग्य निर्णय घेण्याची ताकद दिली. सेवेमुळे माझं रिकामेपण भरलं आणि श्रद्धेने मला सातत्य दिलं. आज मी जेव्हा आरशात स्वतःकडे पाहतो, तेव्हा मला लाल डोळे, अपराधी चेहरा दिसत नाही. मला एक लढाव्या दिसतो, जो पडला पण उठला, तुटला पण जोडला गेला. आणि मला खात्री आहे की जर माझ्यासारखा माणूस व्यसनातून बाहेर येऊ शकतो, तर कुणीही येऊ शकतो. फक्त एक निर्णय, एक मंत्र आणि एक छोटं पाऊल पुरेसं असतं. म्हणून जर तुम्ही किंवा तुमच्या घरात कुणी व्यसनाशी झगडत असेल, तर त्याला दोष देऊ नका. त्याला साथ द्या, त्याला नामस्मरणाचा आधार द्या. कारण मुक्ती बाहेर नाही, ती आज सुरू होते. आणि एक दिवस शांतपणे लक्षात येतं की साखळ्या गळून पडल्या आहेत आणि तुम्ही मुक्त आहात. हा अनुभव तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल, तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून असेच अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ.